आणि नमस्कार मित्रांनो, मी आशिष सावंत. स्वागत आहे तुमचा परत एका माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. भर दुपारी 11:15 वाजता. तर आता भात कापणी झाली आणि आता कापलेला जो भात होता ना थोडा वला असता, कारण पाऊस पडत होतो त्यामुळे थोडासा वला रावला. तर आता आम्ही इकडे हे बघा सुकत घालतो. काय माहीत नाही, हे बघा सुकत घालतात. दोन चार वेळा घेऊन येईल मोठले घेऊन. हे आता कागदा रकडी जरा चांगला कडक ऊन लावा ह्या काय मस्त आहे की सुकतला. आणि त्याच्यानंतर ह्या वारेवचा, कारण आतमध्ये ना थोडा भुसकाटा म्हणजे काय चीम असतला आणि गवताची काडी आहेत, त्यामुळे वारवल्यावरती जातले ते. आता आम्हीच नाही बहुतेक जणांनी पण सुकत घातले आणि सगळ्यांची आता भातं झाली आहेत, त्यामुळे हकडी पण भाता सुकत घातले नाही आहेत. आणि त्यातच हय वारे होतात. या वाऱ्यात ना काय वारे होतात देव जाणे. आणि या वाऱ्यात ना कितीचा बाहेर जाता तर त्यांका टाव मोठं वारो आहे ना. बस झालो बाहेर राहता ना पंख्याच्या वाऱ्या. ती बघ मी वाऱ्यात घालू का जिल. गाणं म्हण काय येतलो, गाणं म्हटलंच तर येतलो. म्हण ना काहीतरी म्हण ना. वारा सुटला काय थंडगार म्हण ना. हा म्हण. मंद लहरी मंद काय ता वाऱ्याचा नाही ती का माहित काय गे. आणि काय कसला छान बरूचा. ती बघ एक गेली जोडी. ती बघ एक जोडी गेली या गाणी म्हणा. ओ वारोइलो धर पटकन वारोइलो. तो वाऱ्यान कागद जाता वाऱ्यान तिथं. ह्या बघा या सगळा असा सुकत घालून द्यायच्या तर लगेच वारे होतात. कारण भातात जी घाण असते ना भुसकाट म्हणा चिम तर सगळं आता वाऱ्यान जाताला. यांचा म्हणणं आहे की ह्या वारेवला तर भात बाहेर जावचा ना चिम बाहेर जात. पंख्याच्या वाऱ्यान भात बाहेर जाताला वय ना. नको रवा नको खवा निसर्गाचीच पाहिजे हवा. चिंब म्हण नाही कशा आता म्हटलं गाणं म्हटल्यावर जीव कसो येत असं म्हण नाही. एकदा एक काढूया म्हण तर मग त्याकडनं सूर धरतली ती. कायचा अशा दुःखाची गाणी म्हटल्यावर वारो कसो येत. हा हई एक वारे होता तशी हई एक लता मंगेशकर आणि तकडी एक ही काय पण ही गेली आणि वारूच गेलो. अरे गाणं म्हटलंच तर भात जाताला बाहेर.
गाणं म्हटल्यावर वारो येतात तकडी कशी 2 गाणी म्हटल्यावर झुळझुळ वारो येईल होऊया म्हण फुगडी गीत म्हण काय गे बाय बघलं गाणं नाही म्हटलंच तर वारो येणार नाही तिनं म्हटल्या तर आता दुपारचे 3 वाजल्यात आणि ह्या बघा आता तुळशीचे लग्न जवळ येतात त्यामुळे आजूबाजूचा सगळा जरा खोऱ्यान साफ करेल नाही कारण तुळशीच्या लग्नात आजूबाजू जरा उभ्या राहताना जरा बरा पडतं तकडला साफ केल्याने तरी इकडे सगळ्या रानच आहे ह्या पहिला घर होता आता कोसळून टाकल्याने त्यामुळे इकडे सगळ्या घर ह्या आमच्या राण्या गणपत राण्यांचं घर तर आता सध्या बंद म्हणजे गणपती ओपन होता आता ते आता महाशिवरात्री इल्यावर आता चालू आहेत त्या घर ह्या पण आता सावतांचा ह्या पण घर आता महाशिवरात्री आली परत चालू आहेत माणसा नाही घरात तर घरात घर पण नाही तर म्हणतात त्या का खोटा नाही माणसं असल्या जर आजूबाजू परिसर जरा स्वच्छ राहता तेवढाच आता घरा बंद असल्यामुळे आजूबाजू जरा रान भरपूर वाढला त्यामुळे घरा चालू होई तर आता दुपारचा ऊन भरपूर लागतं त्यामुळे भात पटकन सुकता हई एकटी जा तकडी सुकत घालून घरात झोप गेली आहेत त्यांका वाली कोण नाही डराणी काल्याने तरी त्यांका कोण नाही अगदी आमचा सुकत घातलेला सकाळी थोडासा आमची हई बसली आहेत राखतच तुम्ही मालिका बघता कसली बघत तुम्ही काय होतला एक घर आमचा इकडे सावतांचा पण आता सध्या बंद कणकवली जत्रा वागते घर मस्त आता सुधारलेला पण भारी वाटतं स्टाईल बिल लावून गुण भरायला लागतात त्यामुळे सावलीत बसतात आता भात सुकला असताला थोडाफार ऊन तर सकाळपासून उन्हात त्यामुळे जरा करकरीत झाला असताला वारवल्यावर जरा भुसकाट सगळा बाहेर जायत सुकला घुसा तर आता झाली आता म्हणजे 3:30 वाजून गेली आहेत आणि सावली येऊ सुरुवात झाली आहे म्हणजे आता बऱ्यापैकी सुकला आता ह्या काय वाऱ्यावचा लागतं का वाऱ्यावल्यावर आतमधली चीम आणि जर भुसकाट असतात म्हणजे गवताचो जर भुसो असलो तर वाऱ्यान बाहेर जातलो आता 15-20 मिनटात म्हणजे अर्ध्या असं त्या सगळ्या पिशवीत भरून त्या ठिकाणी जरा नेऊन ठेवू काय परत आम्हीच नाही सगळ्यांनीच घातल्याने या सावतांच्याने घातल्याने हय मालक मगाशी होती मालकी ती काही गेली वारेव गेली वारोत नाही या हे आता गावात करून पण ठेवल्याने आहेत आमच्या इकडे सगळं काम पटकन करतात म्हणजे भात कापून झाल्या तेव्हाच गावात करून ठेवतात मग करूची गरज नाही कारण आता हे झाला भात बीत कापून झाला ना तर सगळे ढोरा सोडून घातल्याने त्यामुळे हे आता गावात करून ठेवलेलं आहे आता एकत्र करून तणस करतील तेव्हा ठेवून देतले घराकडे तणशीत तर ह्या बघा हे मगाशी घातले नाही सकाळी सुकत तिकडे नाग्याच्या आईचा त्याकडे या ताडपत्री तिकडे अकडी या काय अजून ह्या वाऱ्यावरला ठेवल्या वाटतं सकाळचा अजून या बारूचा पण पुष्काळ भरपूर मालक कोण नाही हवे मालक घरानी येत झालेत 3:45 तर येतील हळूहळू तसे बघू गेलास ना आता तर सगळ्यांनीच सुकत घातले नाहीत मळ्यानी भाता कारण घराच्या बाजून सावली आहे सगळी त्यामुळे ऊन भेटत नाही बरोबर भात सुका त्यामुळे आमच्याकडे इकडे मळ्यात सुकत घालतात ताडपत्री घातल्याने का मळ्यात सुकत घातल्याने त्यामुळे सगळं भाता मस्त सुकतात इकडे इलोय हे बघा इकडे आमच्या माडवाने इकडे सुकत घातल्याने या भात एवढ्या भागात घातल्याने या कसला घातला अशा कसला घातलास कसला या शुभांगी सगळा हिना इकडे भात सुकत घाल लोका भात सुकत घालतात हिना नातनं सुकत घातल्या ना
कापून आणि तिकडे कापता. दुर्वा मॅडमचं नातनं सुकता इकडे बऱ्यापैकी सुकलो आपण. ऊन खडखडीत लागतं त्यामुळे सुकलो पण मस्त. मागे बघा पण निम वांडरानेच खाल्यानी या हकरी केलेली नाही ते वाटेवर. हय घे कापलं हे भात सुकत घातल्या ना हे नातनो कापून तेवढं पटकन सुकत. खालचो कापलं तिकडलो झालो मग बऱ्यापैकी झाला. आता ऊस सुकलो बऱ्यापैकी तो. भात सुकत घातला होतं. तर आमच्या इकडे कोण नातनो इतनो करत नाही, भातच करतात. पण कोणाक हौस असली तर आपले पेरतात नातनो आणि करतात. नाही ना इकडे 4-5 कोपऱ्यांका मागे दाखवले भात कापताना तिकडे खाली पेर लावलेले आहेत म्हणजे पेरलेले आहेत. तर आता तिथे ना हय एवढं सुकत घातलं ना आणि थंय एक आणि थोडंसं काढता म्हणजे बऱ्यापैकी भेटलो. हिलन काय हळद वारे होतास काय मग वरच्यावर जाऊन दे. वारो कमी लागत मग वारे होत्या ना तेवढा नाही. अर्धा जायत अर्धा जायत मग अर्धा वारे उगावात अर्धा गायत अर्धा वारे उगावात. ऊन लागता बऱ्यापैकी सुकला तरी सुंदर पैकी चौबरी कडकडीत म्हणतय नंदो. चला तर आमच्यानी पण पिशे भरू घेतल्यानी ते आता पिशी आता भरल्याने असतं रे भरतात ते आता मोठले नेऊन टाकू घ्यायचे घराकडे. चला आमचा आता बघूया सुकला आता एवढा आपला घराकडे नेऊन टाकूया. आणि गावात करू जातात त्यामुळे बघूया काय करतात ते. एकंदरीत या व्हिडिओत सांगायचा म्हणजे एकच कारण भाता कापून झाल्यावर तसाच ठेवणं आता उपयोगाचा नाही. कारण एवढ्या महिन्याची मेहनत ना फुकट जाईल. कारण भात ना ओला पण असतं त्यामुळे बहुतेक भातांका कोंब येतात. त्यामुळे त्या भात सुकूचं लागतं आणि घाण पण आतमध्ये भरपूर असतात त्यामुळे त्या वारेवचं पण लागतं. या आता सुकत घातल्याने आहे इकडे पाठीमागे बघता अशा बघा. तर आता एकत्र करून परत पंख्यावर वारेवतेली आणि आतमधली घाण व्यवस्थित बाहेर जाते मग पंख्याच्या वाऱ्यान. आणि नंतर मग त्या व्यवस्थित एका पिशवीत बांधून ठेवून देतात. कोण ना कोण सोसायटीकडनं घेतात ते तसं ते देऊन टाकतात. कोण कोण आपल्या घरात स्वतःला खाऊ वापरतात. तर आता व्यवस्थित उन्हान तापवल्यामुळे ना त्यांचे तांदूळ पण व्यवस्थित येतात गिरणींका लावतात त्यामुळे ते खाऊ पण उपयोगी पडतात ते. त्यामुळे हे एकच असा सांगायचा उद्देश की म्हणजे व्यवस्थित भात कापून झाला मग झाला नाही एका व्यवस्थित तापून ऊन बिन लागा व्यवस्थित हे करूचं लागतं. आणि बघूया आता आमचा इकडे हे अजून कोणी येईल नाही. आमचे आता भरतच मोठले होत सुकला सकाळपासून. कारण आता बघितलंच तर आता बघा मग अशी सगळं येईल तेव्हा 3 वाजता ऊन होता. आता हळूहळू सावळी पुढे येतात त्यामुळे आता पिशेत भरून वाटत तर नाही परत एकदा तापूची एका गरज. पण उद्या काय करते त्याच्याला परत तापवल्यानंतर तापवते सुद्धा काय सांगू शकत नाही. तर बघूया आता पिशे भरतीच मग नेऊन टाकीन त्यांका. हो चला चप्पल कशा. तर भात काय घरात नेले नाही थंय ठेवलं कारण जरा आणि सुका खाव्या का उद्या थंयच्या थंय नेऊक झाला. आता शेरडांका सोडले जरा दिंडो खातात पालो खातात ती बघा. आता काय भाता झाली त्यामुळे काय टेन्शन नाही है. आणि इकडे काकी काका आणि पिंक्या आणि अनु इकडे गावात करतात म्हणजे हसवून ठेवलेला होता. जेव्हा मारता ना आम्ही तेव्हा हसवून ठेवता. तर आता पसरलेला होता सुकत घालू तर सुकला. आता एका ठिकाणी असं करून व्यवस्थित एकावर एक छोटे छोटे काय ते आपले तणशी करून ठेवतो. म्हणजे आता इथनच नाही एका ह्याच्यात ठेवलेला. आता गावात जेव्हा तणस करूची असतील ना तेव्हा आपला लाटे बांधा नेऊक गावतात.
तर आता कल गोळा केल्याने या थोडा या आता या थोडा गोळा आणि करलेल्या तर आहे ना काटा थोडा नाळी आहे दगडी आणि नंतर एका जागेवर जा ते जरा सोप्या पडतं बाकी काय नाही. हवा ताचा हसून टाक मोडा गोया मोडा गोया मग असतं का लिबलिबीत केल्या या काय रे दही 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 झाला गवताचा पसरून टाक. खाण्याला आहे का ना ढोरांच्या बिजान ह्याला उद्या सुकात उन्हात. आता सगळ्यांनीच गावता सुकत घातले नाही आहेत हकडी घातल्या नाही इथे खाली पण घातला ओली होती ती. तर आमचे बघा आगडी मडव आमच्याकडे सगळं युनिक चालत असतं वाडी त्या बघा आणि मस्त की बांधकाम योजनेचे ग्लोव्ह घालून हातात मडकुळ घेऊन आता गावात करूक चालली आता काय छाले पडता नाही म्हणतात मग दूध काढताना जरा झोमत जात कसा हो. तर आता शाळेकडे येईल आहे शरणांका बांधली आणि जरा क्रिकेट खेळा. आता आमची बॉलिंग बघूया आता किती रन मारतात 4 ओव्हरची आहे तिकडे विवेका अगदी साईला आणि पकड आमच्याकडे 3 3 2 5 आणि मी 1 6 आणि तिकडे पण 6 होत बघूया. आणि पहिल्याच मला आउट झालो पनवती लावल्यान. आता नेक्स्ट बॅट्समन ओमकार आमच्या इकडे बाहेर डायरेक्ट आउट हा आणि इकडे आणि सर्वात गेलो तर 1 रन असं आणि स्ट्रेट डायरेक्ट आउट आणि 1 4 5 बॉल 3 झाले. आमचं नेक्स्ट बॉलर लसित मालिंगा आहे बॉल पण दिसत नाही एवढं टाकता डमरो कसं मार तुला देऊ जाणे. आमका 4 ओव्हरमध्ये 22 हवेत होते आमचे मारणारे आहेत 4 ओव्हरमध्ये त्यांनी 22 केल्याने. तर बघूया पहिलं बॉल विवेक सावंत यांचा तो 0वर आउट झाला ज्याचा किती काय माहित नाही. असे भेटले वाईड मस्त किती बॉल 2 बॉल 3 काय रे गुगली टाकल्या गुगली 3 बॉल 4. आता बॉलर इलो आमचं मार्को यान्सन साऊथ आफ्रिकन बॉलर मार्को यान्सन जगावलो मार्को यान्सन ह्यो जरा साऊथ आफ्रिकन वाटत नाही घाबरटा बॉलर होय ना रावल्या. मार्को यान्सन यांचा दुसरा चेंडू अरे बाहेर मारल्यान आउट झालो. लसित मालिंगा चुकी लावून दिल्या ना चुकपट्टीचे बॉलर 1 रन 1 होय आता 2 होय. आता मलिंगा बॉलिंग कोच फिल्डिंग क्लोज लावता मायला जयवर्धन आणल्या ना पुढे कवटी लाव भरपूर रे किती 6 बॉलात ना 5 2 जिंकतो आम्ही एवढं भिया नको क्लोज लावल्या म्हणून बी आलो घातल्या कांदे काल्यान 4 2 आणि अशा तऱ्हेने हार्दिक पांड्या आउट झालो आणि परत कुणाल पांड्या. इंटरेस्टिंग मॅच झाली पहिलीच मॅच आमची. 2 बॉलात विकेट जा समोर जा रे 3 2 हवे जिंकतला आम्ही भिया नको त्या का
काय बॅटच घातलं नाही मेले. 18 बॉल 22 चिकडे आणलास. अशा तऱ्हेने आमका 3-2 वयत आणि क्लोज फिल्डिंग आणि पुढे आणि पुढे आणि पुढे तोंडाला मार पुढे गेलो काय. एकात 2 आणि माझी बॅटिंग दर. सुपर ओव्हर झाले. 1 ओव्हरची मॅच 2 विकेट. मेरा काळा झाला. वाईट ना वाईट लावतो लावलेलो असू दे पहिलं जेवण. अरे उडतच नव्हते का मी काय करू आता. 3 करता. आबा 5च रन बनव. 4 बॉल राहिले. 5च रन. हेलिकॉप्टर मारून मारता तिकडे. नाही मार. हळू बाहेर राह. बाहेर नाही. राहणार पण मेले. राहणार आहे का. एक का 4-2. लास्ट विकेट. मी देते याला. बघून ठेवा रे बॉल कसं वाहतो. साहिल पेटावा. आणि त्यांका जिका आता पात्र नाहीच पहिली चोरा. तर सुपर ओव्हर आम्ही जिंकला. 5 रन होते. एका बॉलात 1 होतो आणि लास्ट विकेट होतो विवेकचं बोल्ड गेलो. आणि आता नेक्स्ट मॅच आमची चालू झाली आहे. पहिली जिंकला सुपर ओव्हर झाली. तर एकंदरीत आजचा व्हिडिओ तुमका कसं वाटलं तर नक्कीच सांगा. तर खेळात पण गेले, खेळाडा सोडले आणि सगळे भात सुकत घातलं आहे. तर व्हिडिओ आवडलो तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि जर चॅनलवर कोण नवीन असाल तर काळ्या कलरचं बटन दाबून चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत टाटा आणि बाय बाय.